रामकृष्ण हरी. विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली पावर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात मी जानवी सावंत आपलं स्वागत करते. विटेवरी उभा दिनांचा कैवारी, भेटाया उभारी दोन्ही बाह्या, गुण दोष त्यांचे न पाहेची डोळा, भेटे वेळोवेळा केशीराज. ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो. सर्वा लागी देतो समान दर्शन, उभा तो आपण समपाई. नामा म्हणे तया संतांची आवडी, भेटावया कडाडी उभाची असे. आषाढी एकादशीचा दिवस समीप आलाय आणि विठुराया दोन्ही बाह्या फैलावून आपल्या भक्तांची वाट पाहतोय. ध्यानाचे ध्यान, ज्ञानाचे ज्ञान, ते समचरण विटेवरी. भावाचा तो भाव, देवाचा तो देव, वैकुंठीचा राव विटेवरी. त्याच पंढरी रायाच्या भेटीची आज मनात घेऊन इतके दिवस ही लाखो वारकऱ्यांची पावलं पंढरीची वाट चालतायत. विश्वगुरु श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी सोलापूरच्या माढा तालुक्यात पोहोचली तेव्हा टेंभुर्णीकरांनी पालखीचं जंगी स्वागत केलं. पालखी समवेत 15,000हून अधिक महिला नागरिक वारकरी सहभागी झाल्यात. प्रत्येक वारकरी हरिनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट चालतोय. अरण मार्गे पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय. ब्रह्मांडीचे रूप साठविण्या डोळा, जमतो हा मेळा चंद्रभागे तिरी. सावळे रूप सोजबळ कर कटेवरी, उभा विटेवरी युगे 28. चंदनाचा टिळा मस्तकी शोभे, पाहताची लाभे नयनी विसावा. राही रखमाबाई सत्यभामा सोबत, गुंजते नौबत विठ्ठल नामाची. 6 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी जवळपास 5 लाख भाविक आजच पंढरपुरात पोहोचलेत. श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग भाविकांनी फुलून गेलेत. अवघी पंढरी नगरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. भाविकांच्या सेवेसाठी पंढरी नगरी सज्ज झाली आहे. श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून जवळपास 7 किलोमीटर लांबपर्यंत पोहोचली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सध्या 10 तासाचा कालावधी लागतोय. जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपुरात जवळपास 5 ते 7 लाख भाविक दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठल मंदिर परिसर असेल, चंद्रभागेचं वाळवंट असेल, त्याचबरोबर हा प्रदक्षिणा मार्ग असेल, अक्षरशः भाविकांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर आषाढी एकादशी अजून 2 दिवसावरती आहे. तोपर्यंतच खरं तर भाविकांनी विठ्ठलाच्या दर्शनाकरता गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळतात. विठ्ठलाच्या दर्शनाची जर रांग आपण बघितलं तर विठ्ठल मंदिरापासून जवळपास 5 ते 7 किलोमीटर लांब गेलेलं आपल्याला पाहायला मिळतात. VIP दर्शनाचा देखील जिल्हाधिकारी कुमार आशीष महत्त्वाचा आणि धाडसी निर्णय घेतला होता. त्यामुळे भाविकांना आता दर्शनाकरता आजच्या दिवशी 20 ते 25 तास लागत होते, मात्र आता 10 ते 12 तासामध्ये तर भाविकांचं विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन होताना आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच खरं तर या भाविकांच्या सेवेसाठी प्रशासन आता सज्ज झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भाविकांना सगळ्या सुविधा खरं तर यावर्षी प्रशासनानं अगदी चोख अशा पुरवल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. चला रे वैष्णव वहो जाऊ पंढरी येसी, प्रेमामृत खुण मागो त्या विठ्ठलासी. दिंड्या गरुड टके मृदुंगाचे नाद, गातात विठ्ठल नाम करीताती आल्हाद. विठ्ठलाच्या जयघोषात वारकरी पायीवारी करतायत. त्यासोबतच TV9 मराठीची LED व्हॅन आणि निवेदक अभिनेता किरण भालेराव वारीमध्ये सहभागी झालेत. वारीची प्रत्येक बातमी पोहोचवण्याचं काम आम्ही करतच आहोत. वारकऱ्यांचे अभंग, वेगवेगळ्या कला TV9 मराठीची LED व्हॅन दाखवण्याचं काम करते. या वारकऱ्यांना आकर्षक बक्षीस सही दिली जात आहेत. हे वारकरी बांधव आपली कला सादर करताना आपले निवेदक अभिनेता किरण भालेराव यांच्यासोबत अधिकाधिक खुलताना दिसतात आणि TV9 मराठीच्या या मंचावर किरण यांच्यासोबत टाळ मृदुंगासह तल्लीन होऊन नाचताना पाहायला मिळतात.
कासे पितांबर आवळे निरंतर हेची ध्यान आवळे निरंतर हेची ध्यान कंठी कौस्तुभा मांडी विराजित कंठी कौस्तुभा मांडी विराजित तुका माने माझे हेची सर्व सुख पंढरीच्या लोका किती मारू हाका पंढरीच्या लोका किती मारू हाका तेथे माझा सखा पांडुरंग तेथे माझा सखा पांडुरंग पाया जोडून या विटेवरी उभा पाया जोडून या विटेवरी उभा राहुळाला शोभा पांडुरंग राहुळाला शोभा पांडुरंग पाया जोडून या विटेवरी उभा पाया जोडून या विटेवरी उभा धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर गळा बांधोनी आदोर गळा बांधोनी आदोर हो धरिला पंढरीचा चोर धरिला पंढरीचा चोर विठोबा आणि ग्रीन हार्वेस्ट सहप्रस्तुत विठू माऊली कोपावड बाय JSPM युनिव्हर्सिटी या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. पंढरपूरला येणाऱ्या भाविकांमध्ये सर्वच वयोगटातील मंडळी असतात आणि वयोवृद्धांना पायी मंदिरापर्यंत चालणं शक्य होत नाही. यासाठी राज्य सहकारी बँकेने पंढरपूर मंदिर समितीला ई-बस देण्याचा निर्णय घेतलाय. सदर बस ही संपूर्ण वातानुकूलित असून त्यामध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली या ई-बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. आम्ही विठ्ठलाचे वारकारी ठाई ठाई विठ्ठल ठाई ठाई पंढरी आता अंतरंग झाले पांडुरंग तुळशी माळगळा जाहलो नित्संग डोळा चंद्रभागा तीर्थ ही अंतरी वारीचा हा विलक्षण अनुभव आम्ही आपल्याला दररोज देणार आहोत अगदी आषाढी एकादशी पर्यंत. तुर्तास विसावा घेतोय. नमस्कार. रामकृष्ण हरी.